अगदी 1 चम्मच तेलात मी आजची ही रेसिपी बनवलेली आहे. तर आता हे क्यूट-क्यूट दिसणारे रिंग्स हेल्दी तर आहेच, पण त्याचबरोबर टेस्टी सुद्धा आणि काहीतरी वेगळं असलं की मुलं आवडीने खातात सुद्धा. त्यासाठी इथे 1 वाटी मोड आलेली मूग घ्यायची, मिक्सरच्या भांड्यात टाकूया. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा कट करून टाकायचा. पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता मी फक्त इथे 2 ते 3 चमच पाणी टाकते आहे. 2 चमच बेसन टाकायचं आणि परत मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला हे बॅटर तयार करायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता. तर हे बॅटर आपण बाउलमध्ये काढूया. बॅटर जर थोडं पातळ झालं ना, तर रिंग्स व्यवस्थित बनणार नाही. आता बाउलमध्ये काढून हे बॅटर साईडला ठेवूया. चॉपरमध्ये गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि आता हे छान आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटरमध्ये टाकून त्यात लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, हिंग, चाट मसाला, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून स्प्रेड करून घेऊया. इथे मी ना पाइपिंग बॅग घेतलेली आहे. पाइपिंग बॅग जर नसेल ना, तर तुम्ही इथे दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आणि या प्लेटवर आपल्याला अशा पद्धतीने छान हे क्यूट-क्यूट रिंग्स तयार करून घ्यायचे आहे. आता हे रिंग्स आपण 10 ते 12 मिनिटं छान स्टीम करून घेऊया आणि बघू शकता मस्त हे रिंग्स स्टीम झालेले आहे. तर चाकूच्या मदतीने आपल्याला हे रिंग्स काढून घ्यायचे आहे. आता कढईत थोडंसं तेल टाकायचं, त्यात मोहरी टाकूया, कढीपत्त्याची पाने, मॅगी मसाला टाकायचा, पांढरे तीळ टाकायचे आणि तयार केलेले रिंग्स टाकूया. सगळं आपल्याला हे व्यवस्थित मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता मस्त हेल्दी आणि क्यूट क्यूट रिंग्स